मी जर या पद्धतीने दही आणि वाटाणा बटाट्याची भाजी जर केली ना दही घालून, तर तुमच्या घरातली मंडळी तुमच्याकडून हट्ट करून हीच भाजी परत परत बनवून घेतील आणि तुमचं कौतुक होईल, ती वेगळीच गोष्ट. चला तर मग अशी सिंपलवाली रेसिपी कशी बनवली दाखवते. वाटाणे बटाटे असे स्वच्छ धुवून घ्यायचे, रिकामा एक बाऊल घ्यायचा, याच्यामध्ये 4 ते 5 चमचे दही ॲड करून घ्यायचं. घरचं दही आहे, बिलकुल आंबट नाही आहे म्हणून जास्त वापरले. धना जिरा पावडर घालायची, लाल तिखट घालायचं, हळद घालायची, मीठ घालायचं आणि सगळं असं मॅग्नेट करून घ्यायचं अगदी व्यवस्थित. 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. कढई ठेवायची, अर्धा टीस्पून तूप घालायचं, अर्धा टीस्पून तेल घालायचं. खड्या मसाल्यांमध्ये जिरे, 2 लवंगा, छोटा तुकडा तमालपत्र, असं सगळं हे मस्त मिक्स करून स्मेल येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तोही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. नंतर एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे मी, तोही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. टोमॅटो घातल्यानंतर मस्त असं पाणी सुटलं जातं याला. याच पाण्यावरती असं मऊसर टोमॅटो शिजवून घ्यायचा. तर माझ्याकडचे टोमॅटो थोडा कच्चा होता म्हणून मी पाणी घालून परत थोडा शिजवून घेतला. जर तर पाणी घालायची गरज नाही, तसाच तो मऊसर शिजला जातो. माझा कच्चा होता म्हणून मी थोडं पाणी घालून मऊसर असं शिजवून घेतलं. टोमॅटो मऊसर शिजला तरच भाजीमध्ये खूप छान टेस्ट येते त्याची, त्यामुळे मऊसर असा शिजवून घ्यायचा. असा चांगला मॅश झाला पाहिजे. आता मसाले आणि टोमॅटो चांगला मॅश झाल्यानंतर जे आपण मॅग्नेट करून घेतलेलं होतं ते सगळं याच्यामध्ये वाटाणा बटाटा ॲड करून घ्यायचं. मस्त एकसारखं हलवत आपल्याला हे परतवून घ्यायचं. मोठ्या गॅसवरती पाणी टाकून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. असं मऊसर टेस्टी असं शिजल्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर हिरवीगार घालून घ्यायची आणि टेस्टी अशी आपली भाजी रेडी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब. सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.